बघा हे जे कवळे पानं आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला। स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सकाळी सकाळी शेवळे गवसायला, म्हणजे शेवळे शोधायला, जी की डोंगराळ भागातली रानभाजी आहे आणि जी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आढळते। आणि मित्रांनो जवळपास सुरगाणा आणि कळवण तालुक्यात आणि पेठ तालुक्यात जास्त करून ती रानभाजी आढळते। जो की हातरुंडीचा हा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ज्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे शोधायला तो हाच डोंगर आहे। आणि मित्रांनो आता ही गाडी आपण इथं पार्क केलेली आहे आणि हा हातरुंडीचा आपण वाघदेव म्हणू शकतो, जो की गावाच्या उंबरठ्यावर राहतो, त्याला आपण रक्षक म्हणू शकतो। आणि मित्रांनो आपल्याला इथून सुरुवात अशी करायची आहे आणि डोंगरावर ह्या साईडने असं जाऊन आणि इकडनं असं यायचं आहे। आणि मित्रांनो मेचा शेवटचा आठवडा राहतो, जूनमध्ये पाऊस पडतो, तेव्हा ते 2-3 वेळा पाऊस पडून गेल्यानंतर ते शेवळे झाडाच्या खाली किंवा झुडपाच्या खाली एक कंद राहतो, कंदातून उत्पन्न होतात आणि ते आपण रानभाजीसाठी वापरले। तर मित्रांनो आता आपण जाऊया। तर मित्रांनो आपण बघू शकता पूर्णपणे असं मोकळं दिसतं। मेमध्ये झाडाची पाने गळून गेलेले असतात आणि कोणीतरी या डोंगराला आग लावली असेल बहुतेक, म्हणून आपल्याला हे मोकळं दिसतंय। त्यावेळेस काय होतं आहे की पानं वगैरे पडलेले असतात ना, कोणीतरी आग लागलेली असते डोंगराला पूर्ण आग लागल्यामुळे आपल्याला या रानभाज्या वगैरे शोधायला ना बराच काही फायदा होतो। आपण बघू शकता पूर्णपणे मोकळं दिसतंय। हे बघा मित्रांनो आपण बघू शकता कोणीतरी आग लावलेली, म्हणून हे जे करवंदाचं झाड आहे ते पण वाळून गेलेलं आहे। आणि हा बघा नवीन फुटवा राहिला परत पाऊस पडल्यामुळं। आता आपण इकडनं असं जाऊ आणि नंतर आपल्याला त्या साईडने उतरायचं आहे, पूर्ण डोंगर शोधायचा आहे। शेवळाचा जो कंद राहतो त्याला हे बघा कोंब फुटलेले असतात, त्याला ते शेवळं निघतात। ती रानभाजी आहे जी की मेच्या एंडिंगला, मेच्या शेवटच्या आठवड्यात निघते। पाऊस पडायला 1-2 पाऊस पडायला की ह्या कंदातून हे अशी कोंब निघतात आणि त्याच्यातून शेवळं तयार होतं। आपण अशी कंदाच्या वरती असं मोडून घ्यायचं। आपण जो कंद काढलेला आहे दाखवायला तुम्हाला तो बुजून देऊ, जेणेकरून आपल्याला दुसरे शेवळे बघायला ह्या ठिकाणी भेटतील नंतर पाऊस पडल्यावर परत। मित्रांनो हे शेवळं आहेत ना, ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, जी सातमाळा जी डोंगर रांग आहे त्या सातमाळा डोंगर रांगेत आपल्याला जास्तीत प्रमाणात ही वनस्पती सापडते। जास्त करून मित्रांनो आता बघायला गेलं तर सुरगाणा आणि पेठमध्ये आपल्याला ही भाजी बरेच लोक बनवतात असं माहितीच आहे। तर मित्रांनो आपण आता शेवळं सापडलेलं असं खोदून घेतो तर, आणि जे कंद राहतो त्या कंदाच्या वरती असं शेवळू मोडून घ्यायचं। हे बघा असं राहतं शेवळू। तर चला जाळीच्या खाली फार कठीण रस्ता आहे, हे बघा आपण बघू शकता। इकडनं उतरावं लागतं आपल्याला, एवढे सापडलेले आहेत। आणि हे जे लहान आहे शेवळू ते आपल्याला काढायचं नाही आहे, आपण मोठले काढून घेऊ। खूप सारे आपल्याला
शेवळे सापडलेले आहेत. आता आपण वरती जाऊ परत. वनस्पती दाखवतो. ती पण रानभाजीच आहे. ती आपल्याला डोंगराळ भागातच जास्त बघायला भेटते. आपला ती आपण कवळीची भाजी म्हणतो, ती भाजी निघते आणि हे त्याचं हे फूल आहे. नंतर इथं एक झुडूपसारखं तयार होईल आणि त्याच्यामध्ये पण मित्रांनो कंद राहतात. एवढेसे तर मित्रांनो तुम्हाला मागे दाखवलं जे कवळीच्या भाजीचं फूल आहे. तुम्हाला कवळीची भाजी दाखवतो. हे बघा अशी असते. तर मित्रांनो आपण बघू शकता शेवळे आपण शोधलेले आहेत. भरपूर अशी शेवळे सापडलेले आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे. जी दुसरी वनस्पती आहे ज्याला आम्ही बोंडार म्हणतो, ती वनस्पती आणायला जायचे, ज्याच्यामुळं आपल्या घशात जेव्हा आपण शेवळं शिजवून खाताना आपल्या घशात खाज येत नाही, त्यासाठी ते बोंडाराचे पाने टाकावं लागतात. तर मित्रांनो आता आम्ही बोंडाराची पाने हे आणायला चाललो आहे. तर मित्रांनो तुम्हाला बोललोच, जे शेवळं आपण घेतलेले आहेत, जे आपण शोधलेले आहेत, त्याच्यासोबत आपल्याला मित्रांनो आपल्याला आहे ना, जे हे झाड आपल्याला दिसू राहिले त्या झाडावर चढून याला आपण बोंडार म्हणतो, याचे झाडाचे जे कवळे पाने राहतात ते आपल्याला तोडायचे आहेत. हे झाडाचे पाने टाकल्यानंतर आपल्याला इथं घशात खाज येत नाही, त्यासाठी हे झाडाचे पाने टाकावं लागतात. मी वरती चढून दाखवतो तुम्हाला कसे पाने घ्यायचे ते. ते पाने आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत. हे बघा, हे जे कवळे पानं आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला.